योगी पावन या बाहेर या दादा बाहेर. योगी काय असा असतो का दादा? नाही दादा. पावन घरी घेऊन जा. कथा कोणत्या मायबापाला धन्यता. ऐका रे माऊली, एक भाकरीचं पीठ घेऊन निघाले. 4 दिवसापासून स्वतः उपवासी होते. दादालाही भाकरी नव्हती, काकालाही नव्हती, पण आता एक भाकरी मिळाली, कशी तरी मुक्ताचं पोट भरेल असं म्हणून निघाले. तर समोरून तो विसोबा आडवा आला. माऊलीच्या काकीतली झोळी हिसकावून घेतली हो, आणि त्या झोळीतलं मीठ पीठ मातीमध्ये टाकून दिलं महाराज. नुसतं मातीमध्ये नाही टाकलं, कुंदन बाबा पायानं असं माती मिक्स केलं. मी गेल्यावर जर उचललं तर अर्धी भाकरी होईल, एवढी वाईट बुद्धी हो. तशीच फाटलेली जोडी घेऊन माऊली आले. ताटीचा दरवाजा लावून घेतला. हंबरडा फोडून रडायला लागले. आपलं मस्तक गुडघ्यामध्ये घातलं. ज्ञानराजांना जर रडावं लागतं इथं तर आपली काय कथा महाराज. लक्षात ठेवा, मस्तक घालून ज्ञानोबाराय रडायला लागले. आणि रडणाऱ्या ज्ञानोबारायांना ज्यावेळेला मुक्ताबाई समोर आली, पाहिलं तर जोडीमध्ये दगडं आहेत. आणि दगडं पाहून तिनं पाहिलं की माझा दादा दिसत नाही. नसू द्या भाकरी मला, पण माझा दादा कुठे? ताटीच्या फटीतून पाहिलं तर दादा रडताना दिसला. आणि रडणाऱ्या दादाला मुक्ताबाई बाहेरून आवाज देऊन म्हटली, दादा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन. या बाहेर या दादा बाहेर. योगी काय असा असतो का दादा? नाही दादा. पावन योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे या दादा बाहेर या दादा बाहेर. अपराध क्षमा करा दादा. साधू त्याला म्हणतात दादा, लोकांचे अपराध सहन केले पाहिजे. जनाचा ईश्वरागे महाराज काय आवाज आहे. ईश्वरागे झाले बने, ईश्वरागे झाले बने, ईश्वरागे झाले बने. वंसमोर चालत नाही बरं का आपल्यात. तर तुम्हाला पण माझी इच्छा आहे, तुम्ही एकटे म्हणा महाराज. एकच टाळ वाजवा आणि तुम्ही एकटे पखवाज वाजवा. काय सुंदर भाव आहे बघा त्याच्यात. हे कुंदन महाराज मिळाले आपल्याला. ऐका, त्यांच्या आवाजात खूप गोड लागतं महाराज. ऐका रे, कसा आहे योगी ज्ञानोबाराय, असं रडता येणार नाही तुम्हाला. या दादा बाहेर. दादा मला भूक लागली ना, नाही मिळाली तरी चालेल भाकरी दादा, पण दादा तुम्हाला या लोकांना माफ करावं लागेल. काय शिकवण आहे महाराजी. अरे ज्यानं त्रास दिलाय त्याला माफ करा म्हणते मुक्ताबाई. ज्यानं त्रास दिलाय त्याला सोडून द्या दादा. दादा नका नाराज हो. या दादा बाहेर. कसा भाव आहे महाराजांच्या मुखारविंदातून. एवढी चाल डबल आपण ऐकूया. फार गोड. सगळ्यांनी मंत्रमुग्ध होऊन ऐका. म्हणा शब्दे शस्त्रे झाले क्लेश, शब्दे शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, संती मानावा उपदेश, विश्वरागे झाले बंद
झाले वन्ये विश्वरागे झाले ब्रह्मद्वार विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा काटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ताटी उघडा ताटी उघडा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्वरागे झाले वन्ये विश्वरागे झाले वन्ये विश्वरागे झाले वन्ये विश्वरागे मुजरा मुजरा महाराज वा असंच गात राहा माऊली डोळ्यासमोर आले बघा असं गाणं असलं पाहिजे खरंच गड्या ये भगवान भी क्या चीज़ है अजीब चीज़ है बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है काहीला आता कळल काहीला उद्या कळल मार्मिक आहे भगवान भी क्या अजीब चीज़ है बराबर दिल 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 म्हणजे हृदय हृदय इथं आहे बुद्धी इथं आहे गळा इथं आहे बघा बुद्धीमध्ये चाल सुचली पाहिजे आणि ती हृदयापासून गायली पाहिजे तेव्हा कंठ गोड लागतो हो आमचा हा गायक हा कुंदन महाराज हृदयापासून गाणार आहे काय गायलं महाराज माझं सुद्धा मन भरून आलं महाराज अजून जर थोड्या वेळ गायलं असतं ना तर मला अश्रू सहन झाले महाराज माऊलीवर खूप प्रेम केलं पाहिजे सगळं मिळतं हो महाराज ज्ञानोबारांसाठी गायलं पाहिजे मी गायक आहे ना मला कळतात महाराज फार गोड फार गोड